मालेगाव सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीनं वादात असतं। कधी इलेक्शनचा वाद, तर कधी महापालिकेत नवाज पटनाचा वाद, तर कधी टिपू सुलतानच्या फोटोचा वाद, धार्मिक वाद आणि मालेगाव हे जणू समीकरणच बनलंय। आता पुन्हा मालेगाव अशाच काहीशा वादामुळे चर्चेत आलंय। यावेळी प्रकरण आणखी वेगळं आणि जास्त गंभीर आहे, कारण एका मंदिरात हिरवी चादर, मुस्लिम टोपी हे सगळं आता हा वाद आणखी किती पेटवण्याची शक्यता आहे। हे मंदिर नेमकं कोणतं आहे आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, पाहुयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे एका हिंदू मंदिरात अज्ञात समाजकंटकांकडून ग्रामदैवताच्या मूर्तीवर हिरवी चादर आणि मुस्लिम टोपी चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे शहरात कमालीचा तणाव निर्माण झाला असून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्यानं हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। मालेगाव हे नेहमीच संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं आणि अशा कृत्यांमुळे शहराची शांतता भंग करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। ही घटना उघडकीस आल्यानंतर रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि भाविक मंदिराबाहेर जमले होते। या सर्वांनी दोषींना तात्काळ अटक करण्याची आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केलं। जय श्रीराम। मालेगाव शहरातल्या हिंदूंच्या वेदना संपत नाहीये। चंदनपुरी शिवारात असलेलं ग्रामदैवत साठ्या बाबाचं मंदिर आणि या मंदिरात आज काही जिहादी लोकांनी येऊन जी साठ्या बाबांची मूर्ती आहे त्या मूर्तीवर जिहाद्यांची जी पांढऱ्या रंगाची जाळीदार टोपी येते ती टोपी साठ्या बाबांच्या डोक्यावर घातली। चंदनपुरी ग्रामस्थांच्या आणि मालेगाव शहरातल्या समस्त हिंदू लोकांच्या भावना या मंदिराशी, या ग्रामदैवताशी आहेत आणि अशा दैवतासोबत त्याची विटंबना करणं अतिशय चुकीचं आहे आणि जिहाद्यांकडून असं नेहमी होत आहे। या सगळ्या गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध करतो। या घटनेची सविस्तर फोड करूया। मालेगाव मधील एका जुन्या मंदिरात दररोज प्रमाणे पूजा अर्चा सुरू असताना अचानक मूर्तीवर हिरवी चादर आणि मुस्लिम टोपी असल्याचं काही भाविकांच्या निदर्शनास आलं। हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या ग्रामदैवताच्या मूर्तीचा अशा प्रकारे विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्यानं शहरात वणव्यासारखी ही बातमी पसरली। काही वेळातच स्थानिक लोक आणि हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले आणि या कृत्यामुळे हिंदू समाजात संतापाची लाट उसळली। हा केवळ एक चादर टोपीचा मुद्दा नसून शहरात मुद्दामहून जातीय तेढ निर्माण करण्यासाठी रचलेला कट असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला। आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाचा निषेध केला आणि जोपर्यंत आरोपींना बेड्या ठोकला जात नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा दिला। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं मंदिराच्या परिसरात धाव घेतली आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला। नाशिक ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मंदिरातील तसंच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाते। संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली आहे। प्राथमिक तपासात ही घटना धार्मिक शांतता बिघडवण्याच्या हेतूनेच केली गेल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय। पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास पथकं आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहे। या घटनेमुळे मालेगाव शहरात सध्या अत्यंत तणावपूर्ण शांतता आहे। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही पाचारण करण्यात आल्या आहेत। हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला अल्टिमेटम दिलाय की जर आरोपींना 24 तासांच्या आत अटक केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। शहरात अफवा पसरवू नये यासाठी सोशल मीडियावरील हालचालींवरही सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत। प्रशासनानं नागरिकांना शांतता राखण्याचं आणि कोणत्याही प्रकारच्या चिथावणीखोर पोस्ट किंवा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। मालेगाव शहराचा इतिहास पाहता येथे वारंवार जातीय मुद्द्यावरून तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत। मात्र अशा प्रकारे थेट मंदिरात शिरून मूर्तीची विटंबना करण्याचं धाडस करणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध आता लोक एकवटले आहेत। राजकीय नेत्यांनीही या घटनेचा निषेध केला असून धार्मिक स्थळाची सुरक्षा आणि सामाजिक सलोखा कायम राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं म्हटलंय। या घटनेतील आरोपींना अटक करून त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई करावी जेणेकरून भविष्यात कोणतीही अशी कृत्य करण्याची हिंमत करणार नाही, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जाते। आता सर्वांचं लक्ष पोलिसांच्या तपासाकडे आणि आरोपींच्या अटकेकडे लागले। नाशिकमध्ये गेल्या काही काळापासून धार्मिक आणि सामाजिक तणावाच्या काही प्रमुख घटना घडल्या, ज्यामुळे शहरात संवेदनशील वातावरण निर्माण झालं होतं। मालेगावच्या ताज्या घटनेव्यतिरिक्त नाशिकमधील काही महत्त्वाचे जुने आणि अलीकडील वाद पुन्हा चर्चेत आले।
नाशिकमधील एका नामांकित IT कंपनीच्या BPO सेंटरमध्ये महिला कर्मचाऱ्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न आणि लैंगिक शोषणाचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं। वरिष्ठ सहकाऱ्यांनी महिलांना नमाज पठण करण्यासाठी आणि गोमांस खाण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी सुमारे 9 FIR दाखल केले असून एका विशेष तपास पथकाची स्थापना केली। अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून हिंदुत्ववादी संघटनांनी याला कॉर्पोरेट जिहाद असं म्हटलंय। त्याआधी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात एका अन्य धर्मीय जमावानं मंदिराच्या उत्तर दरवाजातून आत शिरण्याचा आणि धूप अर्पण करण्याचा प्रयत्न केला होता। मंदिरात पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा हा भाग असल्याचा दावा काही स्थानिकांनी केला, तर हिंदुत्ववादी संघटनांनी याला मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न मानलं। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती आणि राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन केली होती। हेही प्रकरण बरेच चर्चेत राहिलं। याच नाशकात नाशिक महानगरपालिकेनं एका बेकायदा दर्ग्यावर हातोडा चालवल्यानंतर त्या परिसरात हिंसाचार उसळला होता। कारवाई दरम्यान जमावानं पोलिसांवर दगडफेक केली, ज्यात 21 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते। न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली होती। तर नाशिकमध्येच एका इंजिनियर कॉलेजमधील हिंदू विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचं धर्मांतर करण्याचा आणि गजबा-ए-हिंद सारख्या कट्टरपंथी विचारांचा प्रसार केल्याचा आरोपही समोर आला होता। आता पुन्हा मालेगावमधील ताज्या घटनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क झालंय। सोशल मीडियावरील अफवांकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।